students, today we are going to learn the new point, that is expression for time period in SH. म्हणजे याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण कोणते कोणते पॉइंट बघितले होते. वी हॅव बीन सीन द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, we have been seen expression for velocity, acceleration, as well as we have been seen that the displacement, velocity and acceleration at mean position and extreme position. म्हणजे mean position ला displacement किती असू शकते, velocity किती असू शकते किंवा acceleration किती असू शकते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला ते किती असू शकते, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलं. आता आपण आज जो पॉइंट बघणार आहोत तो आपण टाइम पिरियड बघणार. याच्या आधी मी तुम्हाला टाइम पिरियडची डेफिनेशन दिली आणि अगदी सुरुवातीला आपण बघितलंय सिंपल हार्मोनिक मोशन इज अ पिरियडिक मोशन. येस ऑर नो? सिंपल हार्मोनिक मोशन आपण काय सांगितलं होतं तुम्हाला की पिरियडिक मोशन, बरोबर? क्लिअर? मला तुम्ही आणखी सांगू शकता की आणखी पिरियडिक मोशन कोणत्या कोणत्या, आणि एक चांगलं स्टेटमेंट पण मी त्यावेळी दिलं होतं तुम्हाला. गिव्ह मी फ्यू एक्झाम्पल्स ऑफ पिरियडिक मोशन एक्सेप्ट दिस SHM. SHM सोडून आणखी कोणत्या मोशन आहेत ज्या पिरियडिक आहेत, जरा सांगा लवकर, फास्ट. यस, क्लिअर? आय एम वेटिंग फॉर. आय हॅव बीन टोल्ड यू ऑन मंडेच्या लेक्चर मध्ये हे सगळं आपण एक्सप्रेस केलंय, डेफिनेशन दिलेत, एक्झाम्पल दिलेत. मी म्हणायला लागलोय ऑसिलेशन सोडून. स्नेहांश, व्हायब्रेशन पण ऑसिलेशन मध्ये येतात पायर. मग त्या मोशनचं नाव काय? तर मी मोशन ऑफ अर्थ राउंड द सन, या मोशनला कुठली मोशन म्हणतात? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ऐश्वर्या, करेक्ट. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात, म्हणजे ही पिरियडिक मोशन आहे. युनिफॉर्म रोटेशनल मोशन ही सुद्धा पिरियडिक. युनिफॉर्म रोटेशनल मोशन सुद्धा पिरियडिक आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पिरियडिक आहे. लक्षात, या सगळ्या काय पिरियडिक मोशन. तसं ऑसिलेशन सुद्धा पिरियडिक. आणि आता आपण काय करायचं की त्या टाइम पिरियडचं इक्वेशन, म्हणजे त्याचं इक्वेशन डिराइव्ह करायचं. पण त्याच्या आधी तुम्ही टाइम पिरियडची डेफिनेशन आपण एकदा लिहिली, पण परत एकदा द्या अंडर दिस हेडिंग, दॅट इज एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड इन SH. ठीक आहे? write down definition. All of you know the definition, but write down this what the time taken. Write down carefully the time taken by an object. The time taken by an object to complete one oscillation. The time taken by the object to complete one oscillation is known as time period of this oscillatory motion. Clear? Listen once again. मी काय म्हटलं बघा, the time taken by the object to complete one oscillation is known as time period of that oscillatory motion. Clear? Or simple harmonic motion. Okay? Have you written, all of you? Yes. If you have been written, then look at here. This is what oscillatory motion. It is better way if I write in this way. Clear? Oscillatory motion. And if it is performing such a number of oscillations, then you can count it 1, 2, 3, 4, 5 number of oscillations. But the time taken by this object to complete one oscillation is its time. Clear? Any doubt? Now let's find its expression. To determine its expression, what we are going to learn, we are going to consider the time period, equation of time period. Listen, in circular motion, time period's equation दिलं होतं का नाही? Angular velocity. ठीक आहे? सर्क्युलर मोशन मध्ये पण अँग्युलर वेलॉसिटी होती, त्याला आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो. पण त्याचं इक्वेशन काय होतं? ओमेगा. अँग्युलर वेलॉसिटी काय? ओमेगा. इक्वेशन काय? 2π/t. बरोबर का? 2π/t. Therefore t is equal to काय येतं? 2π/omega. क्लिअर? आणि हे t काय? तर टाइम पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन.
युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा टाइम पिरियड. रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा हाच टाइम पिरियड आणि हेच इक्वेशन, बरोबर. मग सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये, इन सिंपल हार्मोनिक मोशन टाइम पिरियड इज ऑल्सो गिवन बाय t इक्वल टू 2 पाय ओमेगा. सिंपल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन मध्ये हेच इक्वेशन t इक्वल टू 2 पाय ओमेगा. इज इट क्लिअर? एनी डाऊट? ओके, देन लेट्स गो. मग आपण काय लिहिले बघा स्टेटमेंट. टाइम पिरियड इन SHM इज गिवन ॲज t इक्वल टू 2 पाय ओमेगा. ठीक आहे, ती इक्वेशन लिहिलं. आता डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन SHM at t इक्वल टू इन टाइम किंवा ऍट टाइम t घेऊया. ठीक आहे, म्हणजे मी काय म्हटलं, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन SHM at टाइम t इज गिवन बाय x इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. बरोबर ना? हे इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलंय. दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. हे कशाचं इक्वेशन आहे? डिस्प्लेसमेंट. x इक्वल टू a sin ओमेगा t प्लस फाय. आता या इक्वेशन मध्ये हे ज्यावेळेला आपण इक्वेशन बघतो त्यामध्ये आपण काय करणार आहोत, आफ्टर टाइम t. समजा हे जी डिस्प्लेसमेंट आहे ही डिस्प्लेसमेंट टाइम t इन्स्टंटला, म्हणजे हा जो टायमिंग आहे ना, इथं आपण म्हटलंय बघा, हा टाइम ब्लू डॉट काढलाय, बरोबर. या टाइमला असलेली डिस्प्लेसमेंट. पण टाइम वाढत जाणार ना. आता आपण लेक्चर चालू केलं होतं, हळूहळू 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट झाले, तसं टाइम वाढत चाललाय. मग आता नेक्स्ट टाइम काय, आफ्टर टाइम टी, म्हणजे आपण जसं म्हणतो ना 2 मिनिटांना, किंवा मी तुला 10 मिनिटांना फोन करतो, 5 मिनिटांना बोलतो, आलं का लक्षात? म्हणजे आता टाइम कॅपिटल टी नंतर डिस्प्लेसमेंट किती असते. आफ्टर टाइम हा मूळचा टाइम स्मॉल टी, स्मॉल टी मूळचा टाइम आहे. ठीक आहे, त्यात आपण कॅपिटल टी जो की टाइम पिरियड आहे ऍड केल्यानंतर डिस्प्लेसमेंट मिळेल. मग डिस्प्लेसमेंट काय असेल, इक्वेशन काय असेल डिस्प्लेसमेंटचं, x इक्वल टू a sin, लुक ॲट हियर, x इक्वल टू a sin ओमेगा इनटू ब्रॅकेट. आता टाइम किती झाला, t प्लस कॅपिटल टी झाला, स्मॉल टी प्लस कॅपिटल, स्मॉल टी प्लस कॅपिटल टी प्लस फाय. ओके, क्लिअर? हे इक्वेशन झालं. आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. लेट्स सिम्प्लिफाय इट. हाऊ कॅन वी सिम्प्लिफाय दिस? Look at here. X is equal to a sin into bracket. Into bracket, you can write omega t plus omega capital T plus phi. Okay, इक्वेशन बनलं. Yes or no? ठीक आहे. आता इथं या टीच ऍज टाइम पिरियड कॅपिटल टी इज इक्वल टू व्हॉट, 2 पाय बाय ओमेगा. देअरफॉर ओमेगा टी काय येणार बघा, ओमेगा इंटू 2 पाय बाय ओमेगा. मी टाइमची व्हॅल्यू टाकली ना, 2 पाय बाय ओमेगा. मग किती आलं हे, इज इक्वल टू व्हॉट, इज इक्वल टू 2 पाय. मग देअरफॉर ओमेगा टी इज इक्वल टू 2 पाय. ठीक आहे, मग इथं आपण असं करू शकतो, ऑन सबस्टिट्यूटिंग आय एम रायटिंग दिस. हे समजलं ना, हे कसं आलं इक्वेशन. यात आपण ओमेगा टी ची व्हॅल्यू आली 2 पाय, हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ओमेगा कॅन्सल होतो. ऑन सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, ऑन substituting in equation of displacement. Can you see this? Tell me. See carefully. Okay, now when I substitute this value, what I get there,
x is equal to, look at here, x is equal to a sine into bracket omega t plus 2 pi plus 5. ओके, हे इक्वेशन आलं. आता साइन हे 2 पाय आहे, ते 2 पाय म्हणजे एक रोटेशन कंप्लीटच आहे. मग याच्यावर तुम्ही काय लिहू शकता, therefore x is equal to, simply you can write x is equal to a sin omega t plus 5. Clear? It means that we get same equation. याचा अर्थ काय झाला, आपल्याला सेम इक्वेशन मिळालं, बरोबर की नाही. जसं हे इक्वेशन आहे तुम्ही बघू शकता आणि हे इक्वेशन आहे, लक्षात. हेन्स यू कॅन से दॅट आफ्टर टाइम t we get the same displacement from above expression, from above expression, from above expression we can say that the object in SHM, say that in SHM we get the same displacement from above expression. We can say that object has same displacement after time t. म्हणजे आफ्टर टाइम t ऑब्जेक्ट काय करतो, सेम डिस्प्लेसमेंट देतो. therefore SHM is periodic motion. Hence SHM is periodic motion. ओके, काही डाऊट, कन्सेप्ट समजली का. म्हणजे आपण इथं प्रूव्ह करून दाखवलं की SHM ही काय पिरियॉडिक मोशन आहे आणि आफ्टर टाइम टी कव्हर द सेम ना, सेम डिस्प्लेसमेंट आली बघा. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम. ओके, क्लिअर. आता आपल्याला काय करायचंय, डिफरंट इक्वेशन्स ऑफ SHM और टाइम पिरियड बघायचं. डिफरंट इक्वेशन ऑफ टाइम पिरियड हा यातलाच पॉइंट. आपण एक काम करूया. वी नो that the from equation of that is what, by the equation of restoring force, what we are going to learn, equation of restoring force. Clear? By equation of restoring force, काय इक्वेशन आहे रिस्टोरिंग फोर्सचं, सांगू शकता तुम्ही? Can you tell me the equation of restoring force? F is equal to minus kx, बरोबर. F is equal to minus kx. Therefore you can write F is equal to, simply you can write F is equal to k by m, बरोबर. तुम्ही k by m लिहू शकताय. आणखी काय येतं रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू ma घेऊया. इज इक्वल टू व्हॉट, ma, mass into acceleration. Okay, therefore k in terms of its magnitude, you can write F is equal to kx equal to ma, बरोबर. And k is equal to m omega square. K is equal to m omega square. And k
is equal to m omega square. So you can write पहिलं इक्वेशन काय आहे बघा, force per unit mass, acceleration is equal to what, force per unit mass. ठीक आहे, म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल F is equal to m ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ma. आता यातलं कॅन्सल काय करायचं नाही, आपण फक्त ओमेगा स्क्वेअर घ्यायचं. मग therefore ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, हे जर आपण या बाजूला घेतलं m कॅन्सल केलं तर ऍक्सेलरेशन येणार ना ओमेगा स्क्वेअर x येईल. What left here, x. ओमेगा स्क्वेअर x is equal to ma. ठीक है, but therefore omega square is equal to what, पहिले ना फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट ओमेगा स्क्वेअर जर घेतलं अपॉन मास, म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू F बाय m x ओमेगा स्क्वेअर इज इक्वल. ठीक आहे, अँड F इज इक्वल टू काय लिहू शकता, किंवा A इज इक्वल टू F बाय m पण लिहू शकतो. ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट पण आपण लिहू शकतो, m जर आपण पुट अप केलं इज इक्वल टू व्हॉट, फोर्स पर unit mass, force per unit mass upon displacement किंवा force per unit mass upon displacement असं लिहू शकतो. डिस्प्लेसमेंट बरोबर का, किंवा आणखी इक्वेशन काय येतं याला, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, जरा बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन मास, फोर्स per unit displacement upon mass. ओके का, हे ओमेगा स्क्वेअर साठी लिहिलं मी. हे दोन इक्वेशन समजले का नाही समजले, येस ऑर नो. आता आणखी एक इक्वेशन आपल्याला डिराइव्ह करायचं. K इज अ फोर्स कॉन्स्टंट, किंवा ज्याला आपण SHM कॉन्स्टंट म्हणतो. K चं आपण इक्वेशन बोललोय ऑलरेडी, बरोबर. ज्या वेळेला आपण सुरुवातीला SHM बघत होतो त्यावेळेला आपण बघितलंय की K इज अ SHM कॉन्स्टंट. हे काय तर सिंपल हार्मोनिक मोशनचं कॉन्स्टंट आहे. जर स्प्रिंग असेल तर त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात, बरोबर. आता हे एवढे इक्वेशन आले बघा, ठीक आहे, हे सगळे इक्वेशन महत्वाचे आहेत आणि मी तुम्हाला सांगेन तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नीट अँड जेईई साठी हे असे फॉर्म्युले इम्पॉर्टंट येतात जे एकमेकांशी रिलेटेड आहे. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही कोणताही फॉर्म्युला डिराइव्ह करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू फाइंड द ऍक्सेलरेशन, तुम्हाला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे तर तुम्ही असं इक्वेशन डिराइव्ह करू शकता. फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट किंवा ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट काढायचं असेल हे ओमेगा स्क्वेअर आले. ठीक आहे, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन मास. मग त्याच्यावरून आपण टी चा फॉर्म्युला पण डिराइव्ह करू शकतो. आणि आणखी एक काय बघा, K इज इक्वल टू ऍज K इज इक्वल टू व्हॉट, K इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर. मग m ओमेगा स्क्वेअर, therefore omega square is equal to K by m, and therefore look at here, therefore omega is equal to square root of K by m. ठीक है, हाई फॉर्म्युला आला, इक्वेशन ओमेगा इज इक्वल टू K by m. आता ओमेगा ची व्हॅल्यू काय, ओमेगा इज t, जे 2 पाय बाय t.
2 pi by t equal to square root of k by m, square root of k by m. So therefore t equal to 2 pi divided by square root of इकडे आणलं k by m. Or therefore you can write t equal to simply the simple equation is what? T is equal to 2 pi into square root of m by k. M by clear? हा formula आला time period चा. Are you getting this? Yes or no? हा एक नवीन फॉर्म्युला मिळाला ना आपल्याला असे भरपूर फॉर्म्युले डिटरमाइन करायचे. फक्त मला सांगा हे जे आपण डेरिव्हेशन बघतोय ज्यात आपण टाइम पिरियड डिराइव्ह करतो यामध्ये कोणत्याही पॉइंटशी रिलेटेड काही डाऊट आहे? आपण वेगवेगळे फॉर्म्युले डिराइव्ह केले. टाइम आपण प्रूव्ह केलं की SHM ही पिरियोडिक मोशन आहे. वी हॅव प्रूव्ड दॅट ऑब्जेक्ट हॅज द सेम डिस्प्लेसमेंट आफ्टर टाइम t. Hence SHM is a periodic motion. हे आपण प्रूव्ह केलं. नंतर इक्वेशन ऑफ रिझल्टंट फोर्स घेतला आणि त्याच्यावरून फॉर्म्युले डिराइव्ह केले. आता इथं डिरेक्शन काही इम्पॉर्टंट नाहीये म्हणून मॅग्निट्यूड घेतली आणि हा एक फॉर्म्युला आला m ओमेगा स्क्वेअर. मग तुम्ही ओमेगा स्क्वेअर साठी काय लिहू शकता? दॅट इज f by mx म्हणजे फोर्स पर युनिट मास अपॉन डिस्प्लेसमेंट किंवा फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन मास. आणखी एक k चा फॉर्म्युला घेतलाय. ओके, यातले भरपूर फॉर्म्युले तुम्हाला नीट साठी गरजेचे. हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे. आर यू गेटिंग दिस? नीट अँड जेई साठी हे सगळे बॉक्स केलेले फॉर्म्युले आहेत हे इम्पॉर्टंट आहे. रिमेंबर दॅट. ओके, क्लियर? होप यू गॉट आयडिया अबाउट दिस. आता जरा असं लक्ष द्या. आपण ओमेगाचा फॉर्म्युला काय लिहिला बघा. दॅट इज ओमेगा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर साठी फॉर्म्युला लिहिलाय फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन मास. सिंपली आपण असं पण लिहू शकतो फोर्स पर युनिट मास अपॉन डिस्प्लेसमेंट. क्लियर? आता टाइम पिरियड साठी आपल्याला फॉर्म्युला डिराइव्ह करायचा. मग आपण फॉर्म्युला कसा डिराइव्ह करूया? तर इकडे लक्ष द्या. हाऊ कॅन वी डिराइव्ह द इक्वेशन फॉर टाइम पिरियड? या केस मध्ये f इज इक्वल टू ma आहे किंवा आपण असं लिहिलं kx इज इक्वल टू ma. मग therefore f is equal to simply acceleration per unit displacement k is equal to, we know that or we have kx is equal to, we have kx equal to m. Therefore k by m is equal to what? a by x. आता a by x म्हणजे काय असतं? acceleration per unit displacement. acceleration per unit displacement. ठीक है ना? okay, per unit displacement or simply writing complete per unit displacement. Clear? You got it? As omega square is equal to k by m. k omega square is equal to k by m. Therefore omega is equal to square root of k by m is equal to 2 pi by t. ठीक आहे? मग तुम्ही इथं असं लिहू शकता. जर आपण व्हॅल्यू पुट अप केली किंवा सिंपली ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट अप केली, ठीक आहे, मग therefore ओमेगा स्क्वेअर इज इक्वल 4 पाय स्क्वेअर बाय टी. बरोबर का? म्हणजे 4 पाय स्क्वेअर बाय टी.
therefore you can write, आता हे इक्वेशन आपण कन्सिडर करतो ओमेगा स्क्वेअरचं. मग इथे के बाय एम म्हणजे ओमेगा स्क्वेअर आहे, म्हणजे आपण असं लिहिलं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू acceleration per unit displacement is equal to what? 4 pi square t square. बरोबर ना? yes or no? म्हणजेच काय आलं? acceleration per unit displacement, acceleration per unit displacement, ठीक है, acceleration per unit displacement. You got this? आपण जरा दोन्ही बाजूचे स्क्वेअर करूया. मग therefore 4 pi 2 pi upon t, therefore 2 pi upon t is equal to square root of acceleration per unit displacement. Acceleration per unit displacement. Okay. But therefore t is equal to, therefore t is equal to काय लिहिणार? 2 pi upon square root of acceleration per unit displacement. बरोबर? per unit displacement. हा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला. या चॅप्टर मध्ये भरपूर फॉर्म्युले आहेत. यू विल फाइंड नंबर ऑफ इक्वेशन्स. म्हणजे 3 चॅप्टर मिळून जेवढे फॉर्म्युले होत नाहीत ना, तुम्ही जर केटीजी आणि थर्मोडायनामिक्स मिळून एखादा चॅप्टर बनवला त्याच्यापेक्षा डबल फॉर्म्युला या, हे लक्षात ठेवा. आता इथं आणखी काय लिहू शकता? therefore t is equal to 2 pi divide by what? square root of a by x. कारण acceleration per unit displacement म्हणजे a by x आहे. a by x. बरोबर? मग therefore t equal to 2 pi square root of x by a. Clear? Any doubt? Tell me. समजलं? yes or no? Clear? See carefully how I derived this equation. जरा व्यवस्थित बघा. कन्सेप्ट लक्षात आली ना? आपण या पॉइंट्स मध्ये एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड मध्ये काय केलं? सगळ्यात आधी आपण प्रूव्ह केलं दॅट इज SHM इज अ पिरियडिक मोशन, आणि त्याच्यानंतर टाइम पिरियडचे नंबर ऑफ इक्वेशन्स बघितले. पहिल्यांदा आपण हे चांगला मास्टर फॉर्म्युला बघितला F इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर x ma. त्यातला F म्हणजे रिस्टोरिंग फोर्स, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर ओमेगा स्क्वेअरचेही फॉर्म्युले बघितले, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन मास आणि फोर्स पर युनिट मास अपॉन डिस्प्लेसमेंट. तसं टाइम पिरियडचा हा फॉर्म्युला डिराइव्ह केला. त्याच्यानंतर टाइम पिरियडचे हे फॉर्म्युले डिराइव्ह. लक्षात? ठीक आहे. ओके. मग आपण एक काम करूया, या केस मध्ये आपण इथे आता लेक्चर थांबवूया.